नमस्कार महाराष्ट्र, सुप्रभात. मी आकांक्षा जावडेकर आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा. सकाळचे 7 वाजतायत आणि या बुलेटिन मध्ये आपण सर्वांचं स्वागत. आणि यानंतर पाहूयात आत्ताच्या घडीच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ट्रम्प आणि पुतिन यांच्यात 3 तास चर्चा होऊनही बैठक निष्फळ. मात्र युक्रेनवरील चर्चेत मोठी प्रगती झाली असा ट्रम्प यांचा दावा. पुतिन म्हणाले, लवकरच मॉस्कोमध्ये भेटू. पुतिन आणि ट्रम्प यांच्यातल्या बैठकीत तोडगा न निघाल्यानं भारताची चिंता वाढली. भारतीय मालावर 50% टॅरिफ कायम राहतो की काय अशी भीती. मुंबईत काल रात्रीपासूनच पावसाचं थैमान. सखल भागामध्ये पाणी साचल्यानं नागरिकांची गैरसोय. मुंबईसह ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट जारी. बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत EOWची एंट्री. आर्थिक गुन्हे शाखेकडून संचालक मंडळाची प्राथमिक चौकशी सुरू. पतसंस्थेची 12 कोटी 40 लाखांना फसवणूक केल्याचा आहे तक्रारीत आरोप. जीएसटीचे 5 आणि 18% असे दोनच स्लॅब ठेवण्याचा केंद्राचा प्रस्ताव. जीएसटीमध्ये सुधारणा सुरू. काल मोदींनी दिली होती माहिती. प्रस्तावावर जीएसटी काउन्सिलमध्ये गुरुवारी होणार चर्चा. देशभरात कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव. मुंबई आणि दिल्लीच्या इस्कॉन मंदिरात भाविकांची मांदियाळी. मथुरेत मध्यरात्री अभिषेक आणि आरती संपन्न. मुंबई ठाण्यासह ठिकठिकाणी रंगणार दहीहंडीचा थरार. ठाण्यामध्ये स्पेनच्या पथकासह जय जवान पथकही मैदानात. तर राजकीय नेत्यांकडूनही दहीहंडीचं आयोजन. सांगलीत आज अजित पवार, जयंत पाटील, रोहित पवार आणि चंद्रकांत पाटील एकाच मंचावर येणार. महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाचं अजितदादांच्या आत्या सरोज पाटलांकडून आयोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली, मात्र ती त्यांना टिकवता आली नाही. वनमंत्री गणेश नाईकांचं मोठं वक्तव्य. लॉटरी प्रत्येकाला लागत नाही, त्यामुळे त्यांनी ती टिकवावी असाही चिमटा. ठाण्यात गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांकडून मंडप उभारणीचं भाडं आकारण्यात येणार नाही. पालिका प्रशासनाचा मंडळांना मोठा दिलासा. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमधल्या ढगफुटीत 65 जणांचा मृत्यू. 160 लोकांना वाचवण्यात यश. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू. पंतप्रधान मोदींनी घेतला परिस्थितीचा आढावा. सुपरस्टार रजनीकांतच्या कुली सिनेमाची रिलीजच्या पहिल्याच दिवशी 150 कोटींहून अधिकची कमाई. तर सिनेसृष्टीत 50 वर्ष पूर्ण केल्याबद्दल रजनीकांतचं पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन. नमस्कार महाराष्ट्र, बुलेटिनला